नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज जी कथा तुम्हाला सांगणार आहे ती भयकथा आहे. नक्कीच शेवटपर्यंत ऐका. डोक्याच्या वरच्या बाजूला बरोबर 2 भुवईच्या मध्यभागी जिथं गोंधण असतं हिरव्या रंगाचं, त्याच्याजवळ जर कोणाला तीळ असला तर त्या तिळाला शुभ मानते मी. अक्का, तू असं काय बोलते? ते आम्हाला कायम कोड्यात टाकल्यावानी वाटतं. परसू अक्काला बोलत होता. अक्का म्हणजे जोगतीन गावातील मुख्य जोगतीन. नेमका काय प्रकार आहे हा? अक्का, तू प्रत्येक वेळेला मला ज्याच्या डोक्यावरती कपाळावर तीळ आहे त्या व्यक्तीलाच मोरवानाची पूजेला घेऊन यायला सांगतेस. परसू, तुला सांगितलेलं काम तेवढंच करत जा. मी जे काही करत आहे ते सगळं काही आपल्या दोघांच्या भल्यासाठी आहे. तू केवळ डोक्याला मॉलिश करतो म्हणून तुला लोकांच्या डोक्याकडे पाहता येतं, लोकांच्या कपाळाकडे पाहता येतं आणि त्या कपाळाकडे पाहिल्यानंतर मी सांगितलेल्या जन्मखुणीनुसार जर व्यक्ती मिळाला तर त्याला तू या ठिकाणी फक्त पूजेला घेऊन येतो. बदल्यात तुला काय मिळतं माहिती आहे ना? मग जास्त प्रश्न विचारत जाऊ नकोस. अगं अक्का, तसं नाही. ज्या लोकांना मी तुझ्याकडे मोरवानीच्या पूजेला पाठवलेला आहे ते किती लोक गायब झालेले आहेत. त्यांच्या शोधार्थ त्यांचे नातेवाईक मला विचारणा करतात. आता तर काय, तालुक्याच्या गावानं एक फौजदार आलाय. तो या सगळ्या गोष्टींची चर्चा करतोय, तो या गोष्टीची चौकशी करतोय. फिरून सगळं माझ्याजवळ येऊन थांबतं. मला पुढं तुझ्याबद्दल काय सांगता येत नाही आणि मला नेण्यात आणि पोलीस स्टेशनला मारतात. मी आपला कसा बसा तरी काहीतरी कारण सांगून त्यांना गंडवायचा प्रयत्न करतो. परंतु आता ही गोष्ट जरा जास्तीच पुढे चालली आहे. 1-2 ठीक आहे, एका पाठोपाठ तू आपला सपाटाच लावला आहे. परशा, जास्त शहाणपणा करून बोलू नकोस. तुला काय वाटलं मी हे सगळं काही माझ्यासाठी करत आहे? तुला तुझा हिस्सा देत आहे. तुला माहिती आहे की तुला किती पैसे मिळतात ते. या अगोदर 2 फौजदारांची बदली तू पैसे देऊन मोठ्या अधिकाऱ्यांमार्फत केलीस ना. आता राहिला प्रश्न हा नवीन आलेला फौजदार. याची सुद्धा बदली करून टाक. वाटल्यास डबल पैसा देते मी. अगं अक्का, तसं नाही. पोलीस खात्यात खास त्या केससाठी त्याला नेमलेलं आहे. तुला काय वाटलं अगोदरच्या फौजदारांचं कसं बसं गंडावून पैसे देऊन प्रकरण मिटून? नाही म्हणलं तरी वरच्या अधिकाऱ्याला पैसे खाऊ घालून मी त्याची बदली करून घेतली. पण आता काय वाटलं? तुला काय वाटतं एवढं सोपं नाही अक्का. आता खास या केससाठी तो पोलीस नेमलेला आहे. मला तर शिरप्या म्हणत होता, परशा नीट सावध राहा बरं का, नाहीतर फुकट दानाला जाशील. अक्का आपली सुटल आणि तू अडकून बसशील त्या फांद्यात. आता बोल अक्का, मी काय करू? तुला वाटतं तेवढं सोपं नाही. पाणी नारड्यागत आल्यावर मी तर काय करणार? म्हणून तुला मी सांगतो, तू मला यातलं काहीतरी खरं सांग. तेव्हा अक्का म्हणाली, तू पुढचा माणूस घेऊन ये. मी तुला सगळं काही खरं सांगते. नुसतं सांगत नाही तर मी तुला सर्व घटना कशी घडते ते सुद्धा दाखवते. तुला वाटतं एवढा पैसा मी कुठल्या गुप्तधनापासून मिळवते, तसं नाही लेकरा. तुला जसं वाटतं तसं नाही. हे जगच वेगळं आहे. मला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या साध्या गोष्टी नाहीत. त्या तुला वाटतं अक्का. जाती तू एका माणसाचा पत्ता देतो, त्याला मोरवानीच्या पूजेला मी घेऊन जाते आणि त्या माणसापासून सगळ्याला पैसा मिळतो असं असं नाही. तो लय वेगळा आहे. कारण प्रकार. परशा. अक्का परशाला सगळं काही समजावून सांगत होती, परंतु परशा काही केल्या ऐकत नव्हता. शेवटी अक्का म्हणाली, पुढचा माणूस उद्या मला शोधून दे. मी तुला जे काय घडते ते अगदी जसेच्या तसं दाखवते. मी आजपर्यंत ही गोष्ट कोणाला दाखवली नाही, परंतु आता मात्र मला ती तुला दाखवावीच लागेल. म्हणजे तुला तरी कळेल की पैसा येतो कुठून. परशा डोक्याला खाजवत अक्काच्या वस्तीवरून आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाला. परशाला कळत होतं की अक्का आपण ज्या माणसाला मोरवानीच्या पूजेला पाठवतो त्या माणसाचा कदाचित जीव घेते, परंतु त्या माणसाचं हाड, त्या माणसाचं प्रेत काहीच सापडत नाही. मग अक्का जीव घेते का आणि त्या माणसाला डांबून ठेवते का? त्या माणसाचा अवयव विकते? काय करते अक्का? हाच प्रश्न परशाच्या डोक्यामध्ये सारखा भांडावून जात होता.
अक्का पुढे एवढे पैसे देत होती की परशा पुढच्या माणसाला आपोआप शोधून आणून देत होता. अक्का पैसे देताना सोन्याची नाणी द्यायची, काही माणकं द्यायची, कधी हिरा द्यायची, कधी चमचम करणारी रत्न द्यायची. परशाला ते धन संपत्ती घेताना खूप आनंद व्हायचा. परशा ते मिळालेलं साहित्य एका मोठ्या रांजणामध्ये घालून ठेवत होता. जसं लागेल तसं सोन्याचं नाणं काढायचं, आत्नीवाल्याकडून यायचं आणि शहरात जाऊन विकायचं आणि त्या पैशावर मस्त आयुष्य जगत राहायचा. नुसता नावाला त्याचा धंदा मालिश करायचा होता. दूरदूरच्या गावात जायचं, डोक्याला मालिश करायची. मालिश करताना अक्कानं दिलेलं तेल घ्यायचं, ते तेल लावायचं. ते तेल लावलं की ज्याची मालिश होत आहे तो माणूस भुललाच म्हणून समजा. परशा विचार करायचा की अक्का असं कोणतं तेल देते की ज्या तेलाला मूळ ज्याच्या डोक्याला आपण मालिश करतोय तो माणूस भुलतोच. परंतु अक्का परशाला एक सांगायची, ज्याच्या कपाळावरती तीळ आहे त्याच माणसाला ते तेल लावायचं, बाकी दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला ते तेल लावायचं नाही. ही गोष्ट सुद्धा परशाच्या डोक्यात विचार करत असताना येत होती. आज अशी परिस्थिती होती की परशाला अक्काच्या बाबतीत सोक्षमोक्ष लावायचा होता, कारण या अगोदरचे फौजदार त्याने बदली करून पाठवले होते. मात्र गायब होणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली होती आणि त्यात प्रामुख्याने सगळा संशय मालिश करणाऱ्या व्यक्तीवरती म्हणजेच स्वतः परशावरती येत होता. आता काय आपण करून अक्काला आपण पुढचा माणूस शोधून द्यायचा आणि त्याच्याबरोबर मोरवानीच्या पूजेला आपण स्वतः जायचं. नक्की मोरवानीची पूजा म्हणजे काय हे आपण बघून घ्यायचं, हे आपण बघायचा. माणूस जातो कुठं आणि अक्का करती काय ह्याचा आपण आज शोध घ्यायचा. परशाने मनाशी खुणगाठ बांधली होती आणि परशा त्या पूजेच्या दृष्टिकोनातून माणूस शोधायला निघालेला होता. त्याने अक्कानं दिलेली तेलाची बाटली आपल्याजवळ ठेवली आणि मोठमोठ्याने ओरडत निघाला, हे तेल मालिश, तेल मालिश, तेल मालिश. मस्तकाला शांतता देण्यासाठी तेल मालिश. कोणाचा गुडघा दुखतोय, कोणाची पाठ दुखते, कोणाचा पाय दुखतोय, 5 मिनिटात दुखणं गायब. चला थोड्या पैशातच दुखणं गायब करा. हे तेल मालिश, हे तेल मालिश. परशा मोठमोठ्याने ओरडत पुढचं सावज हुडकण्यासाठी गावागावाला फिरत होता. त्याला माहिती होतं आज जर हे सावज मिळालं तर आपल्याला पुढचा प्रकार पाहायला मिळणार. नेमका अक्का काय करते ते आपल्याला कळणार. जोपर्यंत तो कळत नाही तोपर्यंत आपल्याला हा शोध घ्यावायचा नाही. सकाळी उजाडल्यापासून संध्याकाळपर्यंत परशा गावोगाव गल्लोगल्ली फिरत होता. त्याला अक्काने सांगितलं की एक पण व्यक्ती मिळत नाही आणि तो जायचा मालिश करायचा. 4-2 पैसे घ्यायचा, खिशामध्ये टाकायचा आणि डोक्याला हात लावायचा. तो म्हणत होता, इतके दिवस, इतकी वर्ष मला वेगवेगळ्या प्रकारची माणसं गाठ पडत होती, ज्याच्या कपाळावरती तिळ असलेली जन्म खूण होती, परंतु आज मला खऱ्या अर्थाने ज्या गोष्टीचा शोध घ्यायचा त्यावेळेला एकही माणूस का गाठ पडत नाही. मला तो माणूस सापडायलाच पाहिजे. अखेर संध्याकाळी दमून भागून परशा एका कट्ट्यावरती येऊन बसला आणि ते त्याच्या गावात शेजारचे एक खेडेगाव होतं. त्या काट्यावरती एक मेंढर राखणारी तरुणबाई येऊन बसलेली होती. दिवसभर दमून भागून ती बाई त्या ठिकाणी कट्ट्यावर डोकं टेकून बसली होती आणि तिला पाणी पिऊन घराकडे जायचं होतं. तिचा लहान भाऊ लांबलचक काठी घेऊन मेंढरं सांभाळत होता. परशा याचं लक्ष त्या बाईकडे गेलं. घामाने डबडबून गेली. मस्तकावरील घाम पुसत होती. घाम पुसत असताना परशाचं लक्ष तिच्या कपाळावरती गेलं. तिच्या लावलेल्या कुंकवाच्या कडेला एक मोठा काळ्या रंगाचा तिळ होता. तो तिळ पाहिला आणि परशाला इतका आनंद झाला त्याला काय करावं कळेना. तो आनंदाच्या भरामध्ये त्या बाईला म्हणाला, अगं ये ताये, दमलीस आहे का गं? ती बाई म्हणाली, होय रे बाबा, तुला सांगून काय उपयोग. तेव्हा परशा म्हणाला, अगं तुझ्या डोक्याचा त्रास, तुझ्या डोक्याचा ताप घालवणारा माणूस म्याच आहे. म्या मालिशवाला आहे. मी आजपर्यंत ज्याच्या कपाळाला हात लावला आहे त्या माणसाची डोकेदुखी कायमस्वरूपी घालवली आहे. तेव्हा बाई म्हणाली, मी शांता, माझी डोकेदुखी अजूनपर्यंत गेली नाही. बघ, मी संध्याकाळ झाली की या झाडाखाली येते आणि येतेच पडते. कितीही कोणी माझं डोकं रगडलं तरी माझं डोकं दुखतं काही केल्या जात नाही. तू असं काय म्हणून मला मालिश करून दाखवणार आहे की माझं डोकेदुखी जाईल? चांगले चांगले मालिश करणारे दमले. तेव्हा परशा म्हणाला, अहो माझी हीच खरी खासियत आहे की ज्याची दुखणी बरी झाली नाही त्याची दुखणी मी बरी करतो. तेव्हा ती बाई म्हणाली, अरे बाबा, तू म्हणतोस तर मी तुला 2 रुपये देते, परंतु माझं जर दुखणं नाहीसं गेलं तर माझे पैसे तुला परत द्यावे लागतील, कारण माझ्या या लहान भावाच्या शिक्षणासाठी मी पैसे साठवत आहे. तेव्हा परशा म्हणाला, ठीक आहे, तुमचे पैसे तर मी परत देईनच, जर नाही डोकेदुखी थांबली वरून 2 रुपये आणखी देईन. परशाला कळून चुकलं होतं की आता आपल्याला हक्काने दिलेली जी बाटली आहे ती
त्यातील तेल त्या बाईच्या डोक्याला लावायचं आहे. आणि परशानं आपल्या तळहातावरती तेल घेतलं आणि ती शांता म्हणायच्या बाईच्या डोक्याला ते चोळू लागला. शांता म्हणायची जी बाई होती तीच डोकं चाळायला सुरुवात केल्यानंतर 5 ते 10 मिनिटां तिला शांत झोप लागली. ती तशीच त्या ठिकाणी झोपी गेली. 1 तास वेळ गेल्यानंतर ती जागी झाली. ती परशाला म्हणाली, अरे कोण आहेस तू? तुझ्या बोटामध्ये तर जादू आहे. तुझ्यासारखा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. माझ्या डोक्यावरची डोकेदुखी चांगल्या चांगल्या लोकांनी गेली नाही आणि तू तर केवळ 5 मिनिटाच्या मॉलिशमध्ये माझी डोकेदुखी घालवली. तेव्हा परशा म्हणाला, तुझ्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या सुद्धा पुऱ्या करून देऊ शकतो मी. तुझ्या भावाच्या शिक्षणासाठी जर पैसे लागणार असतील तर ते सुद्धा तुला मिळतील. तेव्हा शांता म्हणाली, ते कसं काय शक्य आहे? तुझ्याकडे अजून काही उपाय आहे का? तेव्हा परशा म्हणाला, एक पूजा आहे. ती पूजा केल्यानंतर तुझ्या आयुष्यातील वाईट दिवस निघून जातील आणि तू चांगली श्रीमंत होशील. एक पूजा करायची तुला. तू उद्या रातच्याला पूजेसाठी ये आणि ती जर पूजा केली तर तुझी आयुष्यभराची दळिंद्री संपून जाईल. तेव्हा शांता म्हणाली, होय मी नक्की येईन. तुझ्या हातात खरंच जादू आहे, परंतु कुठं यायचं? तेव्हा परशा म्हणाला, या गावच्या इशीच्या बाहेरच्या शेजारच्या गावची वेस लागते, त्याच्याकडेलाच अक्काचा पार आहे. त्या कट्ट्यावरतीच तुला यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुला मोरवानीची पूजा करण्यासाठी मी स्वतः घेऊन जाईन. शांताबाई दुसऱ्याच दिवशी मोरवानीच्या पूजेला येण्यासाठी तयार झाली. तिला कळून चुकलं की या व्यक्तीच्या हातामध्ये खरंच काहीतरी जादू आहे. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अक्काच्या वस्तीवरती जाऊन परशानं अक्काला आनंदाची बातमी दिली. तो म्हणाला, अक्का, एक चांगली बाई सापडली. तिच्या कपाळावर चांगलं ठळक तीळ आहे. मी तू दिलेलं तेल तिच्या मस्तकावर चोळलं. तिला खूप शांत वाटलं. ती झोपी गेली. अक्का म्हणाली, मग हेच ते लय भारी तेल. कायमची शांतता देण्या अगोदर लावतात त्या तेलाला. परशा म्हणाला, ती बाई आज संध्याकाळी येईल. तू त्या बाईला घेऊन मोरवानीच्या पूजेला जाताना मला पण सांग. अक्का म्हणाले, अरे तुला घेऊन जाणार आहे मी. तू लय प्रश्न विचारतोस ना, म्हणून तुला न्यायचं आहे. परशा आनंदित झालेला. त्याला अक्काचं रहस्य कळणार होतं म्हणून तो आजच खुश होता. अक्का म्हणाली, तू अगदी स्वच्छ आंघोळ वगैरे करून पूजेला ये बरं का. अमंगळ आणि घाण माणसं पूजेला चालत नाहीत. परशा रात्रीच्या पूजेसाठी तयार म्हणून नवीन पांढरे शुभ्र कपडे घालून तयार झालेला होता. संध्याकाळी बरोबर वेशीच्या जवळ शांताबाई आलेली होती आणि शांताबाईला इतका आनंद झाला की हा व्यक्ती आपल्या आयुष्यातील दारिद्र्य घालवणारा आहे. ते दोघेही अक्काच्या वस्तीजवळ जाऊन पोहोचले. तिने त्या बाईकडे पाहिलं, पण त्या बाईकडे पाहिल्यानंतर ती परशाला म्हणाली, ही बाई नाही चालणार पूजेला. परशा म्हणाला, असं काय? मी तर तिच्या कपाळावर ठळक तीळ पाहिलेला आहे. तेव्हा अक्का म्हणाली, ही बाई चालणार नाही. अरे येड्या, ही बाई नाही, ही किन्नर आहे. काय बोलतोस अक्का? किन्नर कसं काय असू शकेल? तू नीट बघ. मी तिला काल नीट निहाळून निरखून पाहिलं आहे. अक्का म्हणाली, परशा, मी तुला काय सांगते तेवढं ऐक. जर या किन्नराला पूजेला जर नेलं तर वेगळं काहीतरी घडेल. तेव्हा परशा म्हणाला, काय बी घडू दे, ही बाई किन्नर नाही एवढं मला माहिती आहे. तू आता पळवाट काढत आहेस. तेव्हा अक्का म्हणाली, बघ, तुलाच काहीतरी नवीन वेगळे भोगावं लागेल. मी सांगण्याचा प्रयत्न करते पण तुला काही कळत नाही. तेव्हा परशा म्हणाला, काय भोगायचे ते भोगावं लागू दे. त्या पोलिसांच्या मारापेक्षा त्यांच्या पाठीमागे लागलेल्या तपासापेक्षा नेमकं काय घडतंय ते मला जाणून घ्यायचं आहे. आज मी असा जाणार नाही. चल पूजेसाठी चल, आता आडेवेडे घेऊ नकोस. अक्का म्हणाली, बघ, पुन्हा पस्तावशील. मी तुला काय सांगते, आता या बाईला नाही नेलं तरी चालेल. मी तुला दुसरी संधी देते. पण जर या किनाऱ्याला जर तिथं नेलं तरी वेगळं काहीतरी घडेल बघ. शांताबाई परशाकडे लांबून निहाळून पाहत होती. परशा म्हणाल्या, आज आपल्याला पूजेला जायचं आहे. तुम्ही काळजी करू नका. दूरवरून शांताबाईला खुणावून परशाने अक्काजवळ बोलावून घेतला आणि तिघेही जण मोरवानीच्या पूजेसाठी निघाले. करतीने सांज झालेली होती आणि अंधार पडायला सुरुवात झालेली होती. अंधार एवढा होता की समोरच्या बाजूने फक्त काजवे दिसत होते. त्या काजव्यांच्या प्रकाशामध्ये हाताशमध्ये मशाल घेऊन अक्का पुढे चालत निघालेल्या होती आणि अक्काच्या खांद्याला एक मोठी झोळी होती. त्यामध्ये बरेच पूजेचे साहित्य होते. अक्का म्हणाली, परशा, लक्षात ठेव, तुझ्यामुळे केवळ ही पूजा करायला मी निघालेली आहे.
जर काही चुकीचं घडलं तर तुलाच भोगावं लागेल. मी पुन्हा पुन्हा सांगते. परशा म्हणाला, आता मागे फिरायचं नाही अक्का, जे काय घडतंय ते बघायचे. तेव्हा शांता त्या दोघांकडे पाहत म्हणाली, नक्कीच चांगलं होईल ना ओ. माझ्या आयुष्यात मला दैवाने खूप त्रास दिलेला आहे. तेव्हा अक्का म्हणाली, तुझा सगळा त्रास आजच मिटेल बघ. दूरवर चालत गेल्यानंतर एक ओढा लागला. त्याच्या पलीकडे एक टेकडीसारखा भाग होता. त्या टेकडीच्या भागाजवळ अक्का, परसू आणि शांता तिघेही जण गेले. गर्द झाडीच्या जवळ एक छोटी भुयार वाट दिसली. त्या वाटेजवळ गेल्यानंतर अक्कांना परसूला आणि शांता आली त्या ठिकाणी थांबायला सांगितलं. अक्का म्हणाली, मी जाते आणि पूजेची तयारी करते. तेव्हा तुम्हाला बोलवल्यानंतर हाक मारल्यावर आतमध्ये या. परसू म्हणाला, ठीक आहे. अक्का म्हणाली, जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत आत येऊ नकोस. आतमध्ये गेली. आपल्याबरोबर आणलेली मशाल तिथेच नेऊन लावली आणि तिथला दिवा घेतला आणि पेटवला. समोर मोरवानीची मूर्ती आणि त्या मूर्तीला नमस्कार केला आणि अक्कानं आपल्या काखेतली झोळी उघडली. त्यात एक मोठी विळती आणि एक मोठी विळी. त्या विळीला खूप टोकदार असे दात्रे होते, पण दात्रे पाण्याने साफ केले आणि अक्का बाजूला कोरड्यामध्ये हात घालून त्या नारळाच्या कवटीप्रमाणे काहीतरी भाग काढून त्या वेळीवरती खाऊ लागली. अक्का जसा तो भाग खाऊ लागली तसतसा समोरच्या भिंतीतल्या त्या कोनाड्यातून सोन्याची नाणी खाली पडू लागली आणि त्या कोनाड्यामध्ये पांढऱ्या रंगाचा कोणता तरी असा वस्तूसारखा भाग होता, जो उलगडल्यागत वाटत होता. त्या गुहेच्या आतमधून पैसे पडल्यासारखा आवाज येतोय आणि म्हटल्यावर परसू शांताला म्हणाला, आपण आत जायला हवं. तेव्हा शांता म्हणाली, अहो ती जी अक्का आहे ती काय म्हणाली, जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत आत येऊ नका. आपण उगाचच आत कशाला जायचं. तेव्हा परसू विचार करू लागला, आपल्याला काहीच माहिती होऊ नये म्हणून अक्का तशी बोलली असावी. म्हणून परशा आतमध्ये जाण्यासाठी निघू लागला. आतमध्ये गेल्यानंतर त्या दिव्याच्या उजेडात परशाने जे दृश्य पाहिलं ते खूपच भयानक होतं. परशा बोंब ठोकत बाहेर पडत आला. परशाची चांगली बोबडी वळलेली होती. शांता म्हणाली, काय झालं, एवढ्या घाबरल्यावानी का आहे तुम्ही. परशा भयंकर थरथर कापत तसाच जागेवरती बसलेला होता आणि आता काय करावं त्याला कळेना. तो शांताला म्हणाला, चल लवकर इथून पळून चल. तेव्हा शांता म्हणाली, अहो त्या पूजेचं काय झालं, मी आत जाऊन बघून येते. काय तर पाखरू भिकरू बघून घाबरून आलासा तुम्ही. तेव्हा परशा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती आत गेली आणि आत गेल्यानंतर तिने जे दृश्य पाहिले ते दृश्य पाहून ती सुद्धा जागेवर हबकली. ती तशीच जागेवर बसून राहिली. समोरचं दृश्य इतकं भयानक होतं की अक्का म्हणायच्या बाईनं स्वतःच्या हातामध्ये एक मुंडकं धरलं होतं आणि त्या मुंडक्याला त्या नारड्याच्या बाजूने ती त्या मोठ्या विळीवरती खवत होती. ती जसं त्या विळीवरती त्या मुंडक्याला खवत होती तसं बाजूच्या कोनाड्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या कवटीमधून तीच तोंड उघडून त्यातून सोन्याची नाणी पडत होती. ते दृश्य पाहिल्यानंतर शांता तशाच उलट्या पायाने मागे सरकली. बाहेर परशा घाबरून तसाच बसला होता. आता काय करू या दोघांनाही कळेना. त्या दोघांनी ठरवलं, आता आपण इथून पळून जायचं. तेवढ्यात अक्का हातामध्ये लांबलचक कोयता घेऊन बाहेर आली. सापकन कोयत्याचा वार शांताच्या पायावर करून परशाला ओरडू लागली, घे हिला आत घे, तुला बघायचं होतं ना मी काय करते. परशा थरथर कापत होता. परशा अक्काच्या त्या रूपाला पाहून खूपच घाबरला. आता त्याला पळून जाताही येत नव्हतं. अक्का म्हणाली, जर हल्लास तर तुझं मुंडकं बाजूला करते बघ. परशाला कळलं ना आणि काय करावं त्याने लागलीच ती सांगती त्या पद्धतीने पायावर वार केलेले त्या शांताला दरादर ओढत आत नेलं. अक्काने तिच्या पायातून वाहणाऱ्या रक्त आपल्या उंजळीत धरलं आणि समोर असलेल्या मोरवानीची मूर्तीवर रक्त ते शिंपडलं आणि प्रचंड वेदनेने शांता ओरडली. तेवढ्यात अक्का परशाला म्हणले, अरे नालायका, तुला सांगत होती ही बाय नाही. तेव्हा चित्रविचित्र आवाजामध्ये अक्का हसू लागली. आता मर आणि भोग आपल्या कर्माची फळं. परशाला नेमकं कळना काय झालं. तेव्हा अक्काने एका मिनिटात त्या शांताचं मुंडकं धडा वेगळं केलं आणि मुंडक्यातून वाहणारं रक्त थोडं बाजूला झाल्यानंतर मोठी विळती घेतली आणि तिच्या मस्तकाच्या आतमधला जो भाग होता, मेंदू वगैरे सर्व काही ती त्या मोठ्या विळीतून खाऊन बाहेर काढायला सुरुवात केली. अतिशय भयानक आणि घृणास्पद दृश्य पाहिल्यामुळे परशाला किळस येत होती. परशा ओरडू लागला, अक्का तू काय करतेस कळतं का. एका बाईचा जीव घेऊन तिच्या मुंडक्याबद्दल असल्या प्रकारचे कृत्य. तेव्हा अक्का म्हणाली, अरे मुर्द्या, तुला माहीत आहे का हे समोर दिसतं ते काय आहे. या कोणाड्यात जी कवटी आहे ती या अगोदर आणलेल्या व्यक्तीची कवटी आहे. त्याच्यानंतर आणलेल्या व्यक्तीची कवटी मी इथं खवत होते. मोरवानीची पूजा
जो व्यक्ती करतो त्याच्या मस्तकावरची तीळ आहे आणि त्याच्या रक्ताने या मूर्तीला आंघोळ घातली आणि त्याच्या कवटीला खवलं की आतमध्ये इथली माती भरायची माती दगड भरायची आणि या कोणाड्यात मुंडकं ठेवून द्यायचं. पहिलं मुंडकं पण तिथेच ठेवायचं आणि या मुंडक्यात पण माती आणि दगडच भरायचं. मग ज्या राशीचा माणूस असेल, ज्या राशीची बाई असेल, तिच्या राशीचा जो खडा आहे तो त्या कवटीमधून तयार होतो आणि मोरवानीची देवता प्रसन्न होते. मग पुढचा माणूस मिळेल तोपर्यंत तिथं तसंच थांबायचं. तो माणूस मिळाला की त्याला बाहेर बसवायचं. आपण आता जायचं. सगळ्यात शेवटची कवटी काढायची. या विळटीवरती या कवटीला खावायला सुरुवात करायची आणि खवताना मोरवानीचा मंत्र म्हणायचा. जसं खवत जाईल तसं पहिल्या कवटीतून नाना 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 नुसता सोन्याचा पाऊस, हिऱ्याचा पाऊस पडतो बघ. बघ ही रास कशी लागली आहे. मग पैशाच्या आवाजाने, सोन्या नाण्याच्या आवाजातून तू जसा आत आलास तसा पुढचा व्यक्ती आत येतो. जर नाही आला तर मग मी या बोलून घेते. यू मोरवानीचा कोयता, यो कोयता मी उगारला की रगत निघालच म्हणून समज. मग काय, या शांता म्हणायच्या हिजाड्याला पायावर वार केला, आत फरफटत नेलं, मूर्तीवरची रक्ताची अभिषेक केला आणि आता पहिल्या मुंडक्यातून जे पडणारी नाणी होती ती सगळी गोळा कर. जे कवटी मी खवत होते त्या मुंडक्यात मी या मोरवानीच्याकडची दगड माती भरून आता त्या पहिल्या कवटीच्या जागी मी कोनाड्यात ठेवणार आणि मग काय या कवटीतून बाहेर आलेलं सगळं मांस बीस याचा दिवा लावायचा. दिवा मग त्याला काळं तेल होतं, तेच तेल मी तुला बाटलीत भरून भरून देते. मग ज्याच्या डोक्यावरती तीळ आहे त्याला व्यक्तीला तू मालिश करतोस आणि ती व्यक्ती भुलून जाते. तू सांगतो त्या पद्धतीने ती व्यक्ती हिथं येते. मग मी असंच एका पाठोपाठ एक कवट्या खवत बसते. राहिलेल्या शरीराला काय मागे एक हिरा आहे, या मूर्तीच्या पाठीमागे त्या विहिरीत टाकून देते. म्हणून जर कोणाला आजपर्यंत काहीच घावलं नाही, मग तुझं रांजण उगं भरत आलंय नाही. परशा हे सगळं ऐकून भेदरून गेलेला होता. तो अक्काला म्हणाला, अगं अक्का, तुला कळतं का माणसाचा जीव घेऊन पैसे कमवून ही कुठलीही गोष्ट आहे. तेव्हा अक्का म्हणाली, अरे जीव घेत नाही रे, त्यांना मुक्ती देते मी. मुक्ती आता हेच बघ ना, तू बाय आणायची सोडून हिजाडा आणलास. आता याचा त्रास तुला काय होतोय बघ. याला मुक्ती मिळत नाही. तो हिजाडा पुढचा व्यक्ती जोपर्यंत तू शोधत नाहीस तोपर्यंत रोज रात्री तुझ्या पतूर येणार आणि तुझा शोध घेणार. तू सापडलास की तुला फरफटत ओढत इथपर्यंत आणणार. मग स्वतःचं मुंडकं इथून बाजूला काढ म्हणून सांगणार आणि जोपर्यंत तू नवीन बाय बघत नाही तोपर्यंत ते मुंडकं तिथून निघणार नाही. त्या परशा म्हणाला, अक्का मला यातलं काही बी कळत नाही. तू उगाचच मला यात फसवलं. मला एक बी रुपया नको, पैसा नको, अडका नको. ती सोन्या नाण्याचं रांजण तुलाच राहू दे. मला यात न बाजूला काढ. अक्का म्हणेल, जोपर्यंत दुसरं मुंडकं इथं आणत नाहीस तोपर्यंत तुझी सुटका मात्र नाही. परशा त्या ठिकाणी रडू लागला. तो म्हणाला, अगं असल्या भयानक कामाला मी नवीन मुंडकं शोधायचं म्हणजे नवीन बाय माणसाचा तो जीव घेणार. तेव्हा अक्का म्हणाले, आता काय जन्म खून बघायची मग गरज नाही परशा, कारण हिजाड्याचा जीव दिलाय. कोणाला पण पूजेला घेऊन ये. मी परवा दिवशी रात्री तुझी इथंच वाट पाहते आणि मग तुला जागा दाखवण्याची गरज नाही. तू ये. आल्यानंतर या मूर्तीवरती रक्ताचा अभिषेक झाला की कवटी खावायची. परशा विचार करत होता, परवा दिवशी यायचं म्हणजे उद्या दिवसभरात सगळं काही शोधावं लागेल आणि रात्री तर ही शांता म्हणायची जी बाई आहे ती माझा पाठलाग करून हित वडत आणणार. जर तिने मला हित वडत आणलं, या अक्काने माझं मुंडकं कापलं तर आज आपण या कथेचे भाग 1 आणि 2 पाहिलेले आहेत. तर ह्याच्या पुढचे भाग तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच मिळतील. आवडल्यास माझ्या अश्विनी स्टोरीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.